पुढची महत्त्वाची बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे. या प्रकरणी आता आणखी एक माहिती मिळते ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळावरनं देशमुख यांची चप्पल सापडली होती. या चप्पलेचा ओळख पंचनामा करण्यात आला असून पंचांसमक्ष अश्विनी देशमुख यांनी त्यांचे पती संतोष देशमुख यांचीच ती चप्पल असल्याचं ओळखलं. घटनास्थळावरून ही 8 नंबरची चप्पल सापडली होती आणि याच चप्पल ओळख पंचनाम्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. तसंच तपास यंत्रणांनी प्रत्येक लहानात लहान पुरावा सुद्धा दोषारोपपत्रामध्ये जोडलेला आहे. त्यामुळे आरोपींनी केलेल्या प्रत्येक क्रूर कृत्याचा उलगडा होण्यासाठी हे बारीक सारीक पुरावे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संतोष देशमुख यांची चप्पल जी घटनास्थळावरती सापडलेली होती त्याची ओळख तपासणी करण्यात आली, ओळख पंचनामा करण्यात आला आणि त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल ओळखलेली आहे. ज्या घटनास्थळावरती 8 नंबरची चप्पल सापडली होती ती संतोष देशमुख यांचीच होती हे आता निष्पन्न झालंय. त्यांच्या पत्नीनं ही चप्पल ओळखलेली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय माहिती? त्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यातील एक जी माहिती आहे ते समोर येते. विशेष म्हणजे तपासी यंत्रणांनी हा तपास करत असताना किती मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचं देखील पाहायला मिळते. का तर छोटी कुठली गोष्ट राहू नये याची देखील दक्षता घेतली गेली. घटनास्थळावरची त्या ठिकाणी जी रक्त आणि डाग पडलेली जी माती होती ती माती देखील घेतली गेली. त्याच वेळी त्या घटनास्थळावरती संतोष देशमुख यांची चप्पल देखील आढळून आली होती आणि ती चप्पल ज्यावेळेस समक्ष तिची ओळख पंचनामा केला त्यावेळेस अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल संतोष देशमुख यांची म्हणजे पतीची असल्याची देखील त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे ही जी सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे आरोपींना प्रत्यक्षात न्यायालयीन प्रक्रिया करत असताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये तो एव्हिडन्स जशा समक्ष त्याचा पंचनामा करणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असते. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यामुळे उद्या हे जे सगळे पुरावे आहेत एक लहान मोठे छोटे मोठे जे पुरावे आहेत हे देखील उद्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत आणि ते दोषारोपपत्रामध्ये जवळपास 1000 पानाचं दोषारोपपत्र आहे आणि दोषारोपपत्रामध्ये धक्कादायक एक माहिती समोर येते. मात्र तपास यंत्रणाने प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे. कुठली गोष्ट मिस होऊ नये याची देखील मोठी काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद माहितीसाठी.